दिंडे परिवाराच्या वतीनं नागपंचमीचा कार्यक्रम याचबरोबर गौराईचा उत्सव मोठ्या उत्साहात सर्व मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जोडभावी पेठ चाकोते गल्ली येथील दिंडे परिवाराच्या वतीनं नागपंचमी आणि गौराई उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय. नागपंचमीच्या दिवशी दिंडे यांच्या घरासमोर मातीच्या नागोबाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सौ सोनाली दिंडे, महेश अण्णा दिंडे यांनी पौरोहित्य केलं. अनेक महिलांनी नागोबाचं औक्षण करून दर्शन घेतलं. सायंकाळी महिलांनी फेर धरून गाणी सादर केली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी गौराईचं पूजन करण्यात आलं. गल्लीतील महिला, माहेरवाशिनी आणि आजूबाजूच्या महिला, नातेवाईक यांनी फुगड्या घातल्या आणि गाणी म्हणून आनंद साजरा केला. अनेकांनी चित्रपट आणि लोकगीतांवर बहारदार नृत्याविष्कार सादर केला. माहिती देताना पत्रकार दशरथ वडतिले म्हणाले, हार्दिक नमस्कार. मी पत्रकार दशरथ वडतिले. सर्वप्रथम माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत. मी आपणास आज दिंडे परिवाराच्या वतीनं नागपंचमी आणि गौराई उत्सव साजरे केले जाते त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहे. सोलापूरच्या जोडवाई पेठ चाकोते गल्ली येथे गेल्या अनेक वर्षापासून नागपंचमी आणि गौराईचा उत्सव मोठ्या उत्साहात व थाटात साजरा केला जातो. कैलासवासी रामभाऊ व कैलासवासी अंबुबाई दिंडे यांनी सुरू केलेली धार्मिक उत्सव परंपरा पुढे त्यांचे पुत्र कैलासवासी शंकरराव व त्यांच्या सुनबाई कैलासवासी जयश्री दिंडे यांनी चालू ठेवली होती. आता तिसऱ्या पिढीमध्ये ह्या परंपरेची वारसा सौ सोनालीताई महेश दिंडे व श्री महेश अण्णा शंकरराव दिंडे यांनी कायम ठेवली आहे. नागपंचमीच्या दिवशी त्यांच्या घरासमोर नागोबाची पूजा केली जाते व दुसऱ्या दिवशी गौराईचं दर्शन घडवून आणले जाते. या निमित्तानं गल्लीतल्या माहेरवाशी व आजूबाजूच्या महिला दर्शनासाठी व फेर देण्यासाठी येत असतात. दिंडे परिवारातर्फे सर्वांच्या भोजनाची व झोक्याची व्यवस्था केली जाते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गौराईला निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली असते. त्यावेळी महिला फेर धरतात व मनसोक्तपणे जल्लोष साजरा करतात. त्याची झलक आता आपल्याला पाहायलाच मिळणार आहे.